नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून सामील होण्यास तयार नसतानाच सोशल मीडियावर उदय सामंत यांच्या नावाखाली एक वक्तव्य व्हायरल होत होतं। अर्थात तो खोडसाळपणा होता। हे नंतर स्पष्ट झालं असलं तरी त्या खोडसाळपणात एका अशा गोष्टीचा उल्लेख होता की जी कदाचित उद्याची वस्तुस्थिती असू शकेल। सरकार बाहेर राहून पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देईल अशी एकनाथ शिंदेंची सुरुवातीची भूमिका होती। त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उद्या तुमचा पक्षच राहणार नाही तर कुठल्या पक्षाचे संघटन वाढवण्यासाठी मंत्रिमंडळाबाहेर राहता असे सांगत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, असे त्या खोडसाळ वक्तव्यात म्हटलं होतं। अर्थात असे कोणतेही वक्तव्य ना कधी फडणवीसांनी केले आणि ना उदय सामंत यांनी ते व्हायरल केले। परंतु या खोडसाळ वक्तव्यातून जी शक्यता वर्तवण्यात आली ती नक्कीच विचार करण्यासारखी आहे। भविष्यात शिवसेना या पक्षाचे खरे दावेदार आणि वारसदार कोण याचा फैसला सर्वोच्च न्यायालयात होणार आहे। तिथे खरी शिवसेना उद्धव ठाकरेंचीच असा निकाल आला तर एकनाथ शिंदेंना शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण या पक्षाच्या चिन्हावर पाणी सोडावे लागेल। त्यानंतर एकनाथ शिंदेंना पक्षाच्या नव्या नावाचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवावा लागेल। या नव्या नावात शिवसेना असेल याची दक्षता एकनाथ शिंदे नक्कीच घेतील आणि कदाचित या नव्या पक्षाचे नाव शिवसेना बाळासाहेबांची असे असू शकेल। त्या परिस्थितीत बाळासाहेबांची एक शिवसेना उद्धव ठाकरेंकडे तर दुसरी एकनाथ शिंदेंकडे असे काहीसे चित्र समोर येईल। तुर्तास तरी हे दोन्ही गट एकमेकात विलीन होण्याची कोणतीही शक्यता नाही। भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही, परंतु तोपर्यंत या दोन शिवसेनांची स्पर्धा अशी सुरू राहील। उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतही अशीच परिस्थिती उद्भवू शकते। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।